बाप काय असतो हे आम्हाला कळालं, पण बाप आपलं कर्तव्य करायला कधी विसरत नाही. माझे वडील जाऊन 18 वर्ष झाले, पण 18 वर्षापूर्वी आमच्या तिघींच्या हातामध्ये वारकरी संप्रदायाचा झेंडा दिला आणि आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार करून ठेवलं. त्यांचं नाव म्हणजे बाप. आणि आता माझे सासरे गेले, 1.5 वर्ष झाले का ज्यांनी माझं नाव महाराष्ट्रभर मोठं केलं. सासरे असून गाडीची ड्रायव्हिंग करायचे, रोज एका सुनेला महाराष्ट्रभर घेऊन फिरत होते, पण तेही केदारनाथला गेले. तिकडेच अटॅकने त्यांचंही निधन झालं. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एका मुखानं बोला बोला जय जय हनुमान. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे ओ नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी. विठ्ठल 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 जग्याईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण महाडिक या बाबांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या काशीनाथ बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे स्वैरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात. त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे, त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी नेहाबाई काशीनाथ महाडिक पत्नी आहे. भाऊ या ठिकाणी भाऊसाहेब लक्ष्मण महाडिक भाऊ आहे. प्रकाश काशीनाथ महाडिक मुलगा, सुभाष काशीनाथ महाडिक मुलगा आहे. सविता तुळशीराम मुरादे मुलगी, संगीता विश्वनाथ तांबे मुलगी, पुष्पा पंडितराव बोंबले या ठिकाणी पुतणी आहे. वनिता बाळासाहेब घोरपडे पुतणी, प्रल्हाद भाऊसाहेब महाडिक पुतणे आहे. सुरेश भाऊसाहेब महाडिक पुतणे आहेत. नवनाथ चांगदेव महाडिक पुतणे, कैलास चांगदेव महाडिक पुतणे. सुंदर असा गोड असा या ठिकाणी या काशीनाथ बाबांचा कुटुंब परिवार आहे. आणि त्यांच्या या जाण्यानं या महाडिक परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, जो काही दुःखाचा घात या ठिकाणी कोसळलेला आहे, या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं पांडुरंगानं आई जगदंबेनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी हीच प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे. तसेच माझे गुरुवारी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून सेवेला सुरुवात करूया. लाडके लेकामी संताचे, लाडके लेकामी संताचे, लाडकी लेकामी संताचे, लाडकी लेकामी संताचे. माझ्यावरी कृपा बाबुताज, माझ्यावरी कृपा बाबुताज. लाडके लेकामी संताचे, लाडकी लेकामी संताज संताज संताज. लाडके लेकामी संताजी मजबूर कृपा बहुदाच्या खै जोडा हत्या लंकड मोती नाकाला बोधा मुराळी शृंगारीला 84चा सिक्का केला. तुका तुकी उतराला 6 नक्कीचा कबूल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाची लेख असल्यामुळे सेवा सांगण्यासाठी या गादीवर उभे सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा, ज्यांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ते म्हणजे तुकोबाराया. ज्यांचं नाव घेतलं असता यमाला सुद्धा कापर भरत तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ. आणि जेने केला हा पुरुषार्थ, ज्यांचं नाव घेतलं असतं यमाला सुद्धा कापर भरत एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराया. आणि ज्यांची तुलना प्रत्यक्ष ब्रह्मदेवाबरोबर केली तरी ब्रह्मदेवाच्या पारड्यापेक्षा माझ्या तुकोबारायचं पारड जड भरावं एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराया. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी मनवोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम
एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराया आणि त्या तुकोबारायांचा सुंदर असं श्राद्ध आज या ठिकाणी वडिलांचं असल्यामुळे बापाचं वर्णन करणारा, बापाचं महत्त्व सांगणारा, बाप म्हणजे कुटुंबासाठी काय आहे आणि बाप आपल्या कुटुंबासाठी काय करतो आणि आपणही आपल्या बापाला किती जीव लावलं पाहिजे, कारण आपला बाप जे करतो ते खऱ्या अर्थानं आपल्यासाठीच करतो. थोडक्यात तुकोबारायांचा श्राद्ध वडिलांचं असल्यामुळं बापाचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 बघा, कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं एवढा मोठा घाट खऱ्या अर्थाने या महाडिक बंधूंनी या ठिकाणी घातला. मला बोलावलं, तुम्हाला बोलावलं, आपल्या सगळ्यांना बोलावलं. ताई तुमच्या मुली सुद्धा घेऊन या, सगळा संच घेऊन या, गायकांना, वादकांना, टाळकरी मुली आणा. का? आमच्या वडिलांचा जो कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोड झाला पाहिजे. ज्या वडिलांनी आमच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यासाठी कधी बारीक पाहिलं नाही, आहे का नाही, ज्यांनी आमच्यासाठी किती कर्ज झालं असेल तरी खऱ्या अर्थानं ज्यांनी आमच्यासाठी बारीक कधी पाहिलं नाही, आहे का नाही, त्या वडिलांचा शेवट खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला काय करायचं आहे, गोड करायचं आहे. आणि म्हणून आमचा कार्यक्रम या ठिकाणी चांगला झाला पाहिजे, सुंदर झाला पाहिजे. म्हणून सुंदर मंडप, सुंदर सिस्टीम, तुम्हाला आमंत्रण, मला आमंत्रण. यूट्यूबवाले या ठिकाणी आपले दीपक दादा, त्यांनाही या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलावलं. का? आमच्या वडिलांचा कार्यक्रम आहे का नाही, परत परत होत नाही. श्राद्धाच्या दिवशी त्याची शूटिंग झाली पाहिजे आणि हाच कार्यक्रम परत वर्षानुवर्ष यूट्यूबवर तुम्हाला आम्हाला परत एकदा बघायला मिळणार आहे. नुसते यूट्यूबवाले नाही तर फोटोग्राफर सुद्धा बोलावले. याचा अल्बम खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांची जी आठवण आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला आमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी आम्हाला राहिली पाहिजे. आणि म्हणून एवढा मोठा सोहळा आपल्या वडिलांचा जे केलाय तो या महाडिक परिवाराने या ठिकाणी केलाय. आणि ज्या अर्थी एवढा मोठा कार्यक्रम केला याचा अर्थ असा आहे का खऱ्या अर्थाने या कुटुंबाला बाप कळाला, या कुटुंबाला वडील कळाले, या कुटुंबाला बापाचं महत्व कळालं आणि आमच्या बाबानं आमच्यासाठी काय केलं आणि आता खऱ्या अर्थानं आमची वेळ आहे. आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं आणि आता खऱ्या अर्थानं आमची वेळ आहे. ज्या बापानं आमच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, आता आमची वेळ आहे. त्या बापाचा शेवट खऱ्या अर्थानं या ठिकाणी गोड झाला पाहिजे. म्हणून एवढा मोठा घाट या महाडिक बंधूंनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी घातलेला आहे. म्हणून परत एकदा या महाडिक बंधूंचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते, कारण जे केलंय ते त्यांनी आपल्या बापासाठी केलंय. बाप म्हणजे काय असतो? बाप जीवनामधला बाप काय असतो? बाबा, बाप म्हणजे सुखाचा सागर आहे. जीवनामध्ये बाप म्हणजे सुखाचा सागर आहे. बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. बाप म्हणजे सुखाचा सागर आहे. बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. बाप म्हणजे खऱ्या अर्थानं जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. आणि बाप म्हणजे आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप, म्हणजे तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे. आणि जीवनामध्ये माणसानं जीवनामध्ये दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे. जो जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पापाला घाबरला त्याचं आयुष्य जीवनामध्ये चांगलं गेलं, आणि जो जीवनामध्ये आपल्या बापाला घाबरला त्याचा संसार जीवनामध्ये या ठिकाणी चांगला झाला. जीवनातला बाप तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप असतो. आणि बापाची जी किंमत आहे ती खऱ्या अर्थानं हयात असताना या ठिकाणी कळते का हो? कळत नाही. जोपर्यंत बाप घरात आहे, बाप कुटुंबात आहे, बापाची किंमत आपल्याला कळत नाही. अरे बापाची किंमत मुख्य प्राण्यांना कळाली, माझ्या बापाची किंमत मुख्य जनावराला कळाली, माझ्या बापाची किंमत घरच्या कुत्र्याला कळाली, घरच्या मांजरीला कळाली, घरच्या बैलाला कळाली, पण पोटच्या पोरांना कधी कधी बापाचं प्रेम आणि बापाची माया कळत नाही हो. हे कलियुगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे का नाही? ज्या वेळेला घरामधला करता बाप बाहेरून येतो, मांजर पाळलेली असते घरामध्ये, मांजर असते का नाही? मांजर, ती मांजर ज्या वेळेला बाप दमून खमून घरात येऊन बसतो ना, अगं मला चहा कर ग घोटभर, चहा घेतो, बाप चुलीसमोर बसतो. बाप ज्या वेळेला निवांत बसतो त्यावेळेला ती मांजर येते, बापाच्या अंगाला अंग घासते, बापाच्या मांडीवर जाऊन बसते, म्याव म्याव करते. अरे माझ्या बापाचं प्रेम मुक्या मांजरीला कळालं, पण कधी कधी पोटच्या पोराला कळत नाही. पोटचा पोरगा कधी कधी बापाची विचारपूस करत नाही. बरोबर आहे ना? घरामधला करता बाप जेव्हा येतो बाहेरून, पाळलेली मांजर सुद्धा अंगावरून येते शहारून. म्याव म्याव करत बिचारी फिरते साऱ्या घराला, पण ते प्रेम कळत नाही पोटच्या पोराला. पण ते प्रेम कधी कधी पोटच्या मुलाला कळत नाही. आज कलियुगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्या वेळेला बापानं गोठ्यामध्ये दावणीला बैल बांधलेली असतात, बापाला आवड असते, बैल पाळतो बाप, बाप त्या बैलाला चरायला घेऊन जातो. बैल चरत चरत दुसऱ्याच्या बांधावर ज्या वेळेला निघतो ना त्यावेळेला
बैलाला पाठीमागून एक हाक मारतो आणि एक बापाची हाक जर बैलानं ऐकली ना तर बैल जिकडे चरत चरत दुसऱ्याच्या रानात जातो ना, मालकानं हाक ऐकल्याबरोबर बैल मागे वळतो आणि जिकडे मालक आहे ना तिकडे चरत चरत निघतो. म्हणजे माझ्या बापाचं प्रेम, माझ्या बापाची हाक, माझ्या बापाची माणुसकी खऱ्या अर्थानं बैलाला कळाली, पण आपल्या पोराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी कळत नाही. किती हाका मारल्या तरी म्हातारपणी कुणी जवळ येत नाही. बरोबर आहे ना. बांधावरचा बैल सुद्धा हाका ऐकून मागे फिरतो, हाका ऐकून मागे फिरतो, मागे वळून तो पाहतो, पण ते प्रेम कळालं गोठ्यातल्या बैलाला, पण ते प्रेम कळालं गोठ्यातल्या बैलाला, पण ते प्रेम कळत नाही पोटाच्या पोराला. खरं की नाही. आज वस्तुस्थिती आहे, पोटच्या पोराला किंमत कळत नाही, पण मुक्या जनावराला किंमत कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या परिसबर गोठ्यातल जनावर, तुझ्या परिसबर गोठ्यातल जनावर. अरे माणसापेक्षा जनावर परवडली. जनावराला खऱ्या अर्थानं किंमत असते हो माणसाला, माणसाची, पण पोटच्या पोराला नसते. आज कलियुगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, दुर्दैव आहे. पण आपला बाप तो आपला बाप आहे. आपल्या बापाची किंमत जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत कळतो का? कळत नाही. पण ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी तुमच्याकडे आमच्याकडे ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय नाही. याला कारण आहे, अख्ख्या घरादाराचे डोळे पुसणारा कोण असतो? बाप. अख्खा आपलं घरदार रडू नये म्हणून कुटुंबाची काळजी घेणारा कोण असतो? बाप. माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी येता कामा नये, आणि जर ती पत्नी रडलीच तर त्या पत्नीचे डोळे पुसणारा तिचा पती आहे, तिचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवरा आहे. मुला मुली जर रडले तर लेकरांचे डोळे पुसणारा कुटुंबामध्ये बाप आहे. ऐका नाही, म्हणजे बाप कुटुंबातले सगळ्यांचे अश्रू पुसतो. ऐका नाही, माझं कुटुंब रडलं नाही पाहिजे, माझ्या कुटुंबाचे दिवस हे सुखात गेले पाहिजे, माझ्या कुटुंबाला काही कमी नाही पडलं पाहिजे, म्हणून बाप कुटुंबामध्ये कुणाच्याही डोळ्याला अश्रू येऊ देत नाही. आणि जर आले तर बाळा काळजी नको करू, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. ऐका नाही, टेन्शन घेऊ नको, काळजी करू नकोस, अरे मी आहे. हा बाप समर्थ आहे, हा बाप खंबीर आहे. कुणाच्याही डोळ्याला कुटुंबामध्ये तो बाप कधीही पाणी येऊ देत नाही. आणि बाप गेल्यानंतर ज्या वेळेला अख्खं कुटुंब रडतं, बाप गेल्यावर पत्नी रडते, मुलं रडतात, मुली रडतात, सुना रडतात, नातवंड रडतात, लेकी रडतात, सगळे रडतात, पण सगळ्यांचे डोळे पुसायला ज्या वेळेला बाप त्या कुटुंबामध्ये राहत नाही ना त्यावेळेला डोळ्यासमोर आठवतो तो बाप. आज जर माझा बाप असताना तर आज माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थानं आमचे डोळे पुसले असते, आमच्या डोळ्यातला एक थेंब सुद्धा खाली येऊ दिला नसता. पण आज माझे वडीलच गेले, आज आम्ही ढसाढसा रडतोय. अरे आमचे डोळे पुसायला सुद्धा खऱ्या अर्थानं आज कुणी उरलं नाही याची जाणीव त्या मुलांना, त्या पत्नीला, त्या नातवंडांना, लेकींना होते, सुनांना होते. खऱ्या अर्थानं किंवा कुटुंबातला बाप गेल्यानंतर आणि मग ढसाढसा रडतात. माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटाक्या सदर्याला कशी थिगाळ जोडल्याली. किती गरिबी सहन केली माझ्या बापानं, पण आम्हाला बाकी चांगले कपडे घातले, स्वतः गरिबी सहन केली, स्वतः फाटके कपडे घातले, फाटका बनियान घातलं असेल, पण आम्हाला काही कमी नाही पडू दिला त्याचं नाव बाप. त्याच्या फाटाक्या सदर्याला कशी थिगाळ जोडल्याली, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातर लागल्याली. मला कस तरी होत या कोणी बाबा म्हणताना, मला कस तरी होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आजही माझ्या बापाची आठवण आली ना तर आजही आपले डोळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अश्रूंनी भरून आल्याशिवाय राहत नाही. का? कारण बाप म्हणजे काय हे लगेच बापाची आठवण येते, बाप या ठिकाणी डोळ्यासमोर उभा राहतो. अरे ज्या आईनं, ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस मला गर्भामध्ये वागवलं असेल, वाढवलं असेल, पण
शिकवलं त्याचं नाव म्हणजे बाप आहे. ज्यानं पहिला घास माझ्या मुखामध्ये भरवला असेल त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जन्म कष्टाचा परी सदा मी सुखात, त्याचा जन्म कष्टाचा परी सदा मी सुखात. त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. बरोबर आहे. ज्यानं पहिला घास आपल्या मुखामध्ये भरवला बाबा त्याचं नाव म्हणजे बाप आहे. ज्यानं बोट धरून चालायला शिकवलं त्याचं नाव म्हणजे बाप आहे. बाप गेल्यानंतर सगळ्या आठवणी खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये ताज्या झाल्याशिवाय राहत नाही. पण केव्हा बाप गेल्यावर बापाची किंमत कळते. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत बाप या जगाला कळला नाही. सगळ्या कवींनी आईचे गोडवे गायले हो, सगळ्यांनी आईचं वर्णन केलं हो, सगळ्यांनी आईचं महत्व सांगितलं हो, पण माझ्या आईच्या तुलनेमध्ये माझा बाप खऱ्या अर्थानं कुठंही कमी पडत नाही याचं जाण आणि याचं भान प्रत्येकानं जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला माझे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, 14 वर्षाचा वनवास आहे का नाही. कोणाला राज्याभिषेक करायचा होता, प्रभू रामचंद्राला गादीवर बसवायचं होतं, पण काही वचन मागून घेतलं का, कारण आकामध्ये हात घालून दशरथ राजाला वाचवलं होतं ना, आहे का नाही. मग मला आता तुमचे ते 2 वर पाहिजेत. मग 1 वर मागितला का भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास. ज्या वेळेला माझ्या रामाला वनवास भोगावा लागणारे 2 मुलं माझीच आहे, 2 मुलं माझीच आहे, पण एकाच्या जीवनामध्ये आनंद आहे आणि एकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. नाही हो, त्या बापाला सहन होत, कधीच त्या बापाला सहन होत नाही. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाले ना, त्यावेळेला पाठीमागून ढसाढसा रडणारा जर कोण होता तर त्याचं नाव म्हणजे बाप आहे. कधी समजून घेतलं बापाला, कधी आठवलं बापाला. 14 वर्षाच्या वनवासाला निघाले प्रभू रामचंद्र. अरे ज्या माझ्या रामाला फुलांच्या गादीवर झोपायची सवय आहे त्याला आता मातीवर झोपावं लागणार आहे, अंगावर वलकले धारण करावे लागणार आहेत. ढसा रडत होते माझे दशरथ राजा. एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं का माझ्या वचनामुळं माझ्या रामाला खऱ्या अर्थानं थोडा थिडका नाही 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. नुसता रामाला नाही, माझ्या सीतामाईला भोगावा लागला, लक्ष्मणजींना भोगावा लागलं, आहे का नाही. एवढा मोठा वनवास माझ्या रामाला भोगावा लागला. आपल्या मुलाचं दुःख सहनच झालं नाही. 14 वर्ष कसे काढणार आहेत वनवासामध्ये, दुःख सहन झालं नाही. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र पुढे निघाले त्यावेळेला पाठीमागे राम राम करत प्राण सोडणारा कोण होता, कोण होता हो, दशरथ राजा होता. बाप होता, बाप. समजून घ्या त्या बापाला, आहे का नाही. ढसा रडत होते आणि राम राम करत दुःख सहन झालं नाही. माझा राम, माझा राम, माझा राम, राम राम करत प्राण सोडला बाबा. त्याचं नाव म्हणजे बाप. आणि कौसल्या माऊली 14 वर्ष झोपली नव्हती, जिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता, रात्रंदिवस बसून होती आणि बसून बसून रात्रंदिवस राम 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 करत होती. तिचं नाव म्हणजे कौसल्या माऊली. कौसल्या की ममता भीतो राम नाम पर बरसो रोय, 14 बरस जो जागी राते उस ममता की आँखें न खोई, रघुकुल रीत सदा चलाई प्राण जाय पर बचन न जाय, रघुकुल रीत सदा चलाई प्राण जाय पर बचन न जाय. मैं वो तुमसे जगह मेरे घर का कोना कोना राम नाम से जगमग है, मेरे घर का कोना कोना राम नाम से जगमग है, मेरे घर का कोना कोना राम नाम से जगमग है. जिच्या डोळ्याला 14 वर्ष डोळा नाही लागला, आहे का नाही. रात्रंदिवस रामाचा विचार, माझा राम येणार, माझा राम येणार. पण माझा राम वनवासाला गेला हे दुःखच सहन झालं नाही. त्याचं नाव म्हणजे बाप. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याबरोबर
पाठीमागं राम राम करत प्राण सोडला. इतका स्वतःच्या लेकरावर प्रेम करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप आहे. जोडी लेकुराचे वडे बाप करी जोडे लेकुराचे वडे बाप करी जोडी लेकुराचे वडी बाप करी जोडी लेकुराचे वडी जोडी लिकुराचे वडी आपली कुरवंडी वाळवणी. कारण बाप जे करतो ते आपल्या मुलासाठी करत असतो, मुलासाठी जगत असतो. बरोबर आहे. मुलासाठी जगतो, लेकीसाठी जगतो. लेकीच्या सुद्धा आयुष्यामध्ये महत्वाचा आहे तो बाप. त्या मुलीला शिक्षण देतो, त्या मुलीचं लग्न करतो, थाटामाटामध्ये पोरीला सासरी पाठवतो आणि त्या घरची मालकीनं करून ठेवतो मुलीला. करतो का नाही? हे जीवनामध्ये कोण करतो? कोण करणार आपल्या जीवनामध्ये? फक्त बाप. माझी लेक सुखी जीवन जगली पाहिजे, माझी लेक चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे, माझी लेक तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आजकाल लोक म्हणतात कशाला मुलींवर पायावर उभं करायचे, लग्न उरकून घ्या, एवढं डोनेशन भरायचं, 2-2, 2.5, 3-3 लाख रुपये फी भरायची, मग मुलींना शिकवायचं कशाला? तेवढ्या पैशात लग्न उरकून घ्या ना, आहे का नाही? कशाला एवढा खर्च करायचा? लग्न उरकून घ्या. बापाला सल्ले देतात, पोरगी लग्नाला आली लग्न करा, शिकू नका पोरीला, तेवढ्या खर्चामध्ये तुमचं लग्न उरकून जाईल, एवढं शिक्षण देईपर्यंत. बाप म्हणतो जमणार नाही. बाप काही कुणाचं ऐकत नाही. बापाला किती कुणी सल्ले देऊ द्या, बाप म्हणतो जमणार नाही. माझी लेक हुशार आहे, मी तिला तिच्या पायावर उभं करणार, तिला शिकवणार आणि माझ्या लेकीला मी स्वतःच्या पायावर उभं करणार. महिला मंडळ, आपल्या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेणारा बाप आहे. जगानं किती वाईट बोलू द्या, जगानं किती आपल्या बापाला काही सांगू द्या, पण बाप कधीच कुणाचं ऐकत नाही. बाप म्हणतो बाई सांग तुला काय करायचंय, बोल तुला शिकायचंय की लग्न करायचंय, तुला काय वाटतंय, तुला काय व्हायचंय, तुला काय शिकायचंय. बापाचं आणि एक मुलीचं जे नातं आहे ना ते फार गोड असतं, फार गोड असतं. इतकं गोड असतं, इतकं गोड असतं, इतकं गोड असतं. बाबा आजारी पडला डॉक्टरकडे जा ना, बाबा गोळ्या घ्या ना, बाबा औषधं घ्या ना, बाबा तुम्हाला काय भाजी करू. अरे जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं मुलगी माहेरात आहे ना तोपर्यंत एवढं बापाचं पुढं पुढं करत असते. आणि बापातलाही मुलीशिवाय जेवण्याची सवय नसते. बापानं गावातून यावं 8:30-9ला तोपर्यंत अख्खं घरदार जेवत नाही, अख्खं कुटुंब जेवत नाही. बाबांना येऊ द्या, बाबांना येऊ द्या. आई बाबा आले का जेवू ग, आई बाबा आले का जेवू ग, काळजी करू नको. बाबा आले 8:30-9ला, पटापटा ताटं घेतली, पोरीनं वाढलं, आई जेवायला बसली. मुलीला सवय होती बापा बरोबर जेवायची. का? गावामध्ये चर्चा झाली, मुलगी लग्नाला आली, मुलीचं लग्न उरकून घ्या. बापाला वाटलं लोक बोलायला लागले म्हणजे माझी लेक आता मोठी झाली, मला लग्न करावं लागेल. मुलगीनं वाढलं ताट आणि बापामध्ये जेवायला बसली. बापाला भीती वाटली, अरे एक ना एक दिवस ही माझी लेक दुसऱ्याच्या घरी जाईल, हिला रोज माझ्या ताटामध्ये जेवणाची सवय झाली, उद्या लग्न करून गेली तर काय होईल हिच्या मनाचं. म्हणून बाप मुलीला म्हणतो, ए बाई तू आज मला जेवायला वाढलंय पण माझ्या बरोबर जेवायला बसायचं नाही, सेपरेट ताट घेऊन जेवायला बस. मुलीला राग आला, मुलीला राग आला, बाबा मी तुमच्याच जेवणार, अजिबात नाही, आजपासून तू माझ्यात जेवायचं नाही, सेपरेट ताट घ्यायचं, सेपरेट जेवायला बसायचं. त्यावेळेला बापाच्याही डोळ्याला पाणी आलं आणि मुलीच्या डोळ्याला तर अश्रूच्या काळा काळा धारा आल्या. मुलगी तिथून पळाली आणि पळत पळत गोदडीमध्ये जाऊन झोपली. आता मला जेवायचं
नाही. आई म्हणते का हो काय गरज होती, बिचारी तुम्हाला वाढली, तुमच्यासाठी थांबली होती, तुम्हाला जेवायला वाढलं, तुमच्यात जेवायचं होतं, जेवू द्यायचं ना, कशाला ओरडला तिला, झोपली ना उपाशी. बाप म्हटला काळजी करू नको, मी माझ्या लेकीला कधी उपाशी झोपून देत नसतो. बापानं जावं, मुलीला म्हणावं चल ग बाई जेवायला. बाबा तुम्ही मला तुमच्यात जेवू दिलं नाही, मला जेवायचं नाही बाबा, मला जेवायचं नाही. का? कारण बापाला टेन्शन आहे, मुलीचं लग्न करायचंय, लोक म्हणतात लेक मोठी झाली, आता मला लग्न करून दुसऱ्याच्या घरी पाठवायची आहे. हे दुःख बापाच्या डोक्यात आहे का नाही. मुलगी ढसाढसा रडली, बापानं ताट घेतलं, मुलीला उठवलं, बाई जेव ग. स्वतःच्या हातानं स्वतःच्या लेकीला गोदडीमध्ये जेवण भरवणारा जर कोण असेल तर त्याचं नाव बाप. माझ्या बापानं बाकी माझ्या मुलीला जेवायला घातलं, पण त्या दिवशी रात्री बाकी माझा बाप खऱ्या अर्थानं उपाशीच झोपला. बाबा हो त्याचं नाव म्हणजे लेका वडाची पारंबी साऱ्या घराला जोडते, असं माहेर सासर पाग बापाचं भेडते. जेव्हा बाबाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला कुशीत घेऊन त्यानं टिपूस गाळले. दिसाड दिस गेले काही सुके काही ओले, मुक्या काळजाची हाक धरणी आभाळाला बोले. हे असलेलं बापाचं आणि लेकीचं खऱ्या अर्थानं असलेलं नातं आहे. माझा बाप बाकी उपाशी झोपला, पण स्वतःच्या लेकीला पोटभर खाऊ घातलं बाबा, त्याचं नाव म्हणजे बाप. याला कारण आहे आपल्यासाठी ज्याच्या हृदयामध्ये अपार माया साठलेली, त्याचं नाव बाप. मुलाला शिक्षण देऊन, मुलाचं लग्न करून, पोरासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवून, कुठंतरी 2-4 एकर घेऊन पोराला या घरचा मालक करून ठेवतो, त्याचं नाव म्हणजे बाप. आणि पोरीचं लग्न करून, पोरीला चांगल्या घरात देऊन, पोरीला चांगलं मागणं पाहून, पोरीला त्या घरची मालकीन करून ठेवतो, हे करणारा जीवनामध्ये कोण आहे हो? महिला मंडळ. हे सगळं आपल्यासाठी पुरुष मंडळ करणारा फक्त आपला बाप आहे. आणि हे बाप सोडून कुणी करू शकत नाही, कारण ज्याच्या हृदयामध्ये आपल्यासाठी अपार माया साठलेली आहे, त्याचं नाव म्हणजे बाप. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा काढा हाकला, वटामध्ये असो जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर. लैया वगडाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. लैया वगडाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. काही सांगता येत नाही, बोलता येत नाही, त्याचं नाव म्हणजे बाप. माझं दुःख माझ्या पत्नीला कळालं तर पत्नी रडेल, मुलांना मुलींना कळायला मुला मुली रडतील, माझं अख्खं कुटुंब रडेल. नको दुसऱ्यांना सांगायला, सगळं हृदयामध्ये साठवतो, त्याचं नाव म्हणजे मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्मावू धरेल, आधाराचा वड जणू वाकल आभाळ. त्याच्या येना पाचळा जिनारा न माण, हो हो जिनारा न माण. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर. लैया वगडाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. लैया वगडाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर, उमगाया वापर, उमगाया वापर. कळते ना?
बाप तर कुटुंबामध्ये बाप असतो. आपलं दुःख सगळं हृदयामध्ये साठवून ठेवतो. अटॅकचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे का महिलांमध्ये? पुरुषांमध्ये. का? आमचं महिला मंडळ बडबडा बोलतं आणि सगळं मन मोकळं करतं, पण बाप आपलं मन कधी मोकळं करत नाही. मी रडलो तर माझं कुटुंब रडेल, मी रडलो माझी पत्नी रडेल, माझी मुलं मुली रडतील, माझे नातवंड रडेल, माझं अख्खा कुटुंब रडेल. अरे मला रडवून चालणार नाही. दुःख कधी चेहऱ्यावर दाखवत नाही आणि कुटुंबासाठी सदा न कदा आनंदी राहतो. आणि किती दुःख झालं तरी, किती दुःख आलं तरी आपल्या कुटुंबासाठी ज्याला हसण्याची भूमिका करावी लागते, दुःख विसरून बाबा, त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये बाप आहे. म्हणून जीवनामध्ये बाप व्हावा, पण कसा व्हावा? मुलांवर चांगले संस्कार करणारा जीवनामध्ये जन्माला यावा. का ज्या बापानं आपल्या मुलांवर मुलींवर जीवनामध्ये चांगले संस्कार केले, असा बाप व्हावा. असा बाप व्हावा का ज्या वेळेला भगवान कृष्ण 12 वाजता कुठे जन्माला आले? मथुरेमध्ये. मथुरेमध्ये जन्माला आले. रात्री 12 वाजता जन्म झाला. त्यावेळेला कोण म्हणत होतं? देवकी माता म्हणत होती वसुदेवाला, हो 6 मारले हो, 7वा योगमायेनं गोकुळात लपवला, 8वा दिसतोय ना, दिसायला देखणाही सुंदर आहे, एवढे मारले त्याचं काही वाटलं नाही, पण हा दिसायला सुंदर आहे, काही करा माझ्या बाळाला जाणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारील, माझ्या बाळासी मारील, माझ्या बाळासी मारील, माझ्या बाळाला मारील, हो काहीतरी करा. रात्री 12 वाजता वसुदेवानं डोक्यावर पाटी त्याच्यामध्ये भगवान कृष्णाला घातलं. धोधो यमुना वाहते, धोधो पाऊस पडतोय, यमुना नदीला पूर आलाय. यमुना नदीच्या डोहातून खोल पाण्यातून रात्री 12 वाजता मथुरेहून स्वतःच्या मुलाला गोकुळाला पोच करणारा कोण होता? कोण होता? आठवा जरा. कोण होता? बाळ कसा रे कृष्ण कसा रे, बाळ कसा नेऊया पाण्यातून, एकटा मी कसा जा, बाळ कसा रे कृष्ण कसा रे, बाळ कसा नेऊया पाण्यातून, एकटा मी कसा जाऊ. अलीकडे जमुना पलीकडे यमुना, अलीकडे जमुना पलीकडे यमुना, उतरून कसा जाऊ या पाण्यातून, बाळ कसा नेमू, बाळ कसा रे कृष्ण कसा रे, बाळ कसा नेमू या पाण्यातून, एकटा मी कसा जाऊ, कसा जाऊ, कसा जाऊ, कसा जाऊ. रात्री 12 वाजता डोक्यामध्ये चिंता होती तरी सुद्धा घाबरले नाही. मी मरेल, मी बुडेल, मी वाहून जाईल, पण काही झालं तरी माझं लेकरू वाचलं पाहिजे ही आस ज्याच्या मनाशी होती त्याचं नाव म्हणजे बाप. म्हणजे बाप व्हावा कुणासारखा? दशरथ राजासारखा. बाप व्हावा कुणासारखा? खऱ्या अर्थानं माझ्या वसुदेवासारखा, का स्वतःच्या लेकरासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार होतो, त्याचं नाव म्हणजे ऐसा बाप व्हावा, ऐसा बाप व्हावा, ऐसा बाप व्हावा, ऐसा बाप व्हावा,
बाप जगी ऐसा बाप भावा आणि त्याचा वंश मुक्ती सजावा असा बाप व्हावा. चांगलं जीवन जगणारा व्हावा. आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे खऱ्या अर्थानं संस्कार करणारा बाप या विश्वामध्ये या जगामध्ये या ठिकाणी जन्माला यावा. आणि बाबा ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. ऐका नाही बाप जीवनामध्ये बाप गेल्यानंतर जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख त्या कुटुंबाला होतं महिला मंडळ. बाप गेल्यावर जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं सगळं व्यवस्थित असतं. कशाचं टेन्शन नाही. हे आण ते आण, हे आणायला नको ते आणायला नको. का? कारण कुटुंबाची काळजी घेणारा बाप असतो. आहे का नाही. मुलगी माहेरामध्ये आली लेकीची काळजी घेणारा बाप, मुलीला 10 वेळा फोन करणारा बाप. बाई तुला जर काही कमी पडलं तर कोणाला नको सांगू, गुपचूप मला एक फोन कर, तुला काही हवं असेल ते आणून देईल. हे स्वतःच्या लेकीला सांगणारा जर कोण असेल तर बाबा हो. त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये या ठिकाणी बाप आहे. बाई तुझं बरं चाललंय ना ग, सगळं व्यवस्थित आहे ना, म्हणून गुपचूप स्वतःच्या लेकीला फोन करणारा सुद्धा जर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप आहे. बाप. आणि असा बाप ज्या वेळेला जीवनातून जातो ना त्यावेळेला बाबा म्हणून हाका मारायला सुद्धा बाबा उरत नाही. आणि आपला बाप गेल्यानंतर मी सांगेन जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत प्रेमानं जगा, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत प्रेमानं वागा, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत प्रेमानं बोला, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. आणि एकदा का कुटुंबातला बाप गेला ना, बाबा गेल्यानंतर बाबा म्हणून हाक मारायचा सुद्धा अधिकार उरत नाही. आणि आपला बाप गेल्यानंतर आपल्या बापाची सर जीवनामध्ये कुठल्याच परपुरुषाला येत नाही. महिला मंडळ बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. माझ्या बापाची ग सरशेजे नराला येईना, माझ्या बापाची ग सरशेजे नराला येईना. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा. तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा, बाबा बाबा करीते बाबा सुखाचा सागर. त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. काय बाप गेला ना, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. माझ्या बापाची ग सर शेजे नराला येईना, शेजे नराला येईना. महिला मंडळ आपला बाप गेल्यानंतर आपल्याला माहेरामध्ये कधी कधी फार बोलण्याचा सुद्धा अधिकार उरत नाही. कारण आईला तेवढा अधिकार नसतो जेवढा कर्तव्य बापाचा असतं, जेवढा अधिकार मोठा बापाचा असतो तेवढा आईचा नसतो. ज्यावेळेला मुलगी माहेराला येते एखादी वस्तू नवीन पाहते ती म्हणते बाबा हे मला आवडलंय हो, मला माझ्या घरी न्यायचे. बाप म्हणतो बाई तुला कोण नाही म्हणतंय, जे हवं असेल ते उचलायचं आणि घेऊन जायचं. हे स्वतःच्या लेकीला सांगणारा बाप. बाबा मला कुणी बोलला तर अरे तुला कोण बोलणार आहे आणि कुणाची बोलायची हिंमत आहे तुला, आणि तुला जर कुणी बोलला ना तर त्याच्याकडे बाप पाहिजे. काळजी नको करू, तुला जे हवं असेल ते उचलायचं आणि घेऊन जायचं. स्वतःच्या लेकीला सांगणारा बाप. आणि बाप गेल्यानंतर बाप कालांतरानं जातो. बाप गेल्यानंतर 1-2 वर्ष गेली, मुलगी माहेरामध्ये आली. माहेरात आल्यावर तिने एखादी नवीन वस्तू पाहिली, म्हणते आई मला ही वस्तू फार आवडली ग आई, हे मला माझ्या घरी घेऊन जायचे आई, माझ्या घरी हे नाही ते नाही. आई म्हणते बाई मला नको विचारू, तुझ्या भावाला विचार, तुझ्या भाऊजाईला विचार, आणि ते हो म्हटले तर घेऊन जा. कळालं का? आईला निर्णय घ्यायचा अधिकार नाही, स्वातंत्र्य नाही. आई म्हणते बाई तुझ्या भावाला विचार, तुझ्या भाऊजाईला विचार, आणि ते हो म्हटले तर घेऊन जा. पण बाप जर असेल तर बाप म्हणतो बाई तुला कुणाला घाबरायचं काम नाही, तुला जे हवं असेल ते उचलायचं आणि घेऊन जायचं. हे स्वतःच्या लेकीला सांगणारा
कुटुंबामध्ये बाप आहे, म्हणून बाप गेल्यानंतर कधी कधी माहेर सुद्धा सुन सुन झाल्यासारखं या ठिकाणी त्या लेकीला या ठिकाणी वाटत असतं, कारण माहेरामध्ये बापाचा धाक असतो, माहेरामध्ये एक बापाचा दरारा असतो. म्हणून जीवनामध्ये सेवा करायची, माय आणि बापाची करायची. बाकी किती कमवा हो, किती धन कमवा, किती पैसा कमवा, किती बंगले बांधा, किती गाड्या घ्या, जीवनामध्ये तुम्ही जे कमवलं ते तुमचं आहे का? आहे का सांगा ना. तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बांधला, 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? आहे का? नाही. मग कशाला बांधले बंगले? सगळेच नाही म्हटले. तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बांधला, 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? नाही. मग कशाला बांधले बंगले? सगळेच नाही म्हणतात. आणि आयुष्याची सगळी इस्टेट आपण त्यामध्ये गुतवतो का नाही? महिला मंडळ, तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 1 कोटीचा बांधला महिला मंडळ, 1 कोटीचा बंगला हे तुमचं घर आहे का? नाही. आता कुणी बिन बंगल्याचं राहिलं नाही, सगळेच बंगल्यात राहायला आलेत. तुम्ही आले, मी आले, कुणी बिन बंगल्याचं राहिलं नाही, सगळेच बंगल्यामध्ये राहतात. पण एक सांगेन, बंगला 50 लाखाचा बांधा, नाही तर 1 कोटीचा बांधा, ते घर आपलं नाही बाबा. आपल्या सगळ्यांचं घर एकच आहे, आपल्या सगळ्यांचं मिळून एकच घर आहे, आणि ते म्हणजे ठरलेलं घर आहे. आणि ते म्हणजे कुठे? पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. वा वा. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. चला. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो
तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे बोलो वर्तमान कोटे लटिकेला बोला वर्तमान कोटे लटिकेला बोला वर्तमान कोटे पिंगा गबाई पिंगा पिंगा गबाई पिंगा पिंगा गबाई पिंगा गबाई पिंगा अवगा अवगा दांगड दिगाजे अवगा दांगड जय हो अवगा दांगड दिगाजे अवगा धांगड दिगाग अवगा धांगड दिगाग अवगा धांगड दिगाग अवगा धांगड दिगाग आताच जातोन जगत कोणी आताच जातोन जगत कोणी जगत कोणी जगत कोणी कोणी काळमणी कुंकू घ्या 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 कोणी काळमणी निर्गुण निराकार दादा बाऊर शकुन 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 सांगावया शकुन सांगावया सकुन सांगावया लय माई माझं नाव सकुन सांगावया लय माई माझं नाव चांगलं जीवन जगा सेवा आई बापाची करायची भजन जीवनामध्ये देवाचं करायचंय चांगलं जीवन या ठिकाणी आपल्याला जगायचंय आणि भगवंतानं आपल्याला कान दिले काय दिले कान या कानाने चांगलं ऐका काय ऐका चांगलं ऐका आणि जर या कानानं काहीच्या काही ऐकत बसले जे ऐकायचं नाही ते ऐकलं नाही भलता झालं ऐकत बसले ना तर एक दिवस काय व्हाल बैर झालं या जगी बैर झालं या बैर झालं या जगी बैर झालं या बहिर 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 झालं या जगी बैर झालं या बैर झालं या जगी बैर झालं या बैर झालो या जगी बैर झालो या बैर झालो या जगी बैर झालो या नाही ऐकिले हरी कीर्तन नाही गेले पुराण श्रवण नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठन गर्वी बैरा झालं त्या गुणे बैरा झालं या जगी बैरा झालं या बैरा झालं या जगी बैरा झालं या बहिर 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 झालं या जगी बैरा झालं बैरा झालं या जगी बैरा झालं या बैर झालो या जगी बैर झालो या बैर झालो या जगी बैर झालो या म्हणून सांगते कानानं चांगलं ऐका जर चांगलं ऐकलं नाही ना तर एक दिवस बैरेवाल काय व्हाल बैरेवाल म्हणून कानानं चांगलं ऐका भगवंतानं बोलायला तोंड दिलंय या तोंडानं काहीच्या काही खाऊ नका या तोंडानं काहीच्या काही पिऊ नका या तोंडानं काहीच्या काही खाऊ नका या तोंडानं काहीच्या काही पिऊ नका मग या तोंडानं काय करा भगवंताचं भजन करा नामस्मरण करा आणि जर या तोंडानं काहीच्या काही खात बसले या तोंडानं काहीच्या काही पित बसले आणि या तोंडानं जे बोलायचं नाही ते बोलत बसले तर एक दिवस काय होईल मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेले वाचा गेले मुका झालो वाचा गेले मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेले वाचा गेले मुका झालो वाचा गेले हो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी शास्त्र पुराणी चारी वेळ मुहोकतवानी गर्भामध्ये झाली सर्व हानी चारी वेद उपोद्गतवाणी मुका 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 झालो वाचा गेले वाचा
साठवा करोनी उचित ओ करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास 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 दौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका तुम्ही डुगा डुगा ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका तुम्ही डुगा डुगा ऐका तुम्ही डुगा डुगा ऐका डुगा ऐका डुगा डुगा ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी 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 समजलं का काय काय गायलं त्यांनी तिने एक पिंगळा गायला त्यांनी एक पिंगळा गायला शकून गायला मुका गायला बहिरा गायला शेवटी करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास चांगलं जीवन जगा हा देह दिला सांगायचा एकच मुद्दा होता सेवा आई बापाची करायची भजन देवाचं करायचं संगत संतांची करायची हृदयामध्ये भगवंताला या ठिकाणी साठवायचं नाही चांगलं बोललं तर मुके व्हाल आणि काही खात बसले आणि काही पेत बसले तर एक दिवस मुके होणार आणि नाही चांगलं ऐकलं कारण तर बैरे व्हाल म्हणून गोड असे प्रकरण या ठिकाणी मी तुमच्यासमोर गाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला चांगलं जीवन खऱ्या अर्थानं आपल्याला जगायचं या देहाचं सोनं करायचं तिनं गोड पिंगळा गायला बघा किती छोटी कन्या आहे ऐका नाही आताशी 8वीला आहे किती गोड पिंगळा गायला तुम्ही मनशाला घरदार सगळं इथं जरात सार माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर किती कमवा आपलं घर ठरलंय कुठं गावाच्या बाहेर काय असते माझ्याकडे लक्ष द्या कळायला पाहिजे गावाच्या बाहेर काय असते स्मशानभूमी आणि आपल्या सगळ्यांना कुठं मारायचंय आपापल्या गावच्या स्मशानभूमीत जगाच्या पाठीवर आपलं कुठंही काही झालं ना महिला मंडळ जगाच्या पाठीवर आपलं कुठंही काही झालं तर जिथं आपला अंत्यविधी होणार आहे आणि जिथं आपल्याला जाळायला आणणार आहे ती म्हणजे आपापल्या गावची स्मशानभूमी सगळ्या गावातल्या लोकांना प्रत्येक गावाच्या लोकांना त्या त्या गावच्या स्मशानभूमीमध्ये मारायचंय म्हणजे गावातल्या लोकांचं घर आहे आपापल्या गावच्या बाहेर असलेली स्मशानभूमी ते घर पहिला आदर्श बांधा ते बांधा ना त्या घरात मारायचंय आपण आपलाच बंगला बांधतो 50 लाखाचा आणि बाथरूम बांधतो 5 लाखाचं गेल्यावर म्हणेल हे महाराज गेल्यानंतर यांना आंघोळ 50 लाखाच्या बंगल्यात आणि 5 लाखाच्या बाथरूम मध्ये घाला जमेल का नाही गेल्यावर आंघोळ कुठं बंगल्याच्याही बाहेर बाथरूमच्याही बाहेर ओट्याच्याही खाली आणि अंगणातच करावी लागते बाबा याचं जाण आणि भान ठेवा मग बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा आपली आंघोळ ठरली अंगणात आणि आपलं शेवटचं घर आहे माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर किती पैसा कमवा तुम्ही म्हणशाल पैसा अडका तो इथंच राहतो बरं का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका आपल्या बरोबर एक मातीचं मडकन ते सुद्धा गरके मारल्यावर का पैशानं भरून वर नेता ते सुद्धा इथंच फोडावं लागतं बाबा ते सुद्धा बरोबर येत नाही बरोबर काय येणार घे 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 हरिनाम घे माया तो सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी पुढे तुम्ही म्हणशाल बायका पोर ते तुझ्या मागचे चोर मी सांगत नाही बरं का माझ्या डोक्यावर फोडू नका नाथ बाबा म्हणतात तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर मेल्यावर ती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर मेल्यावर ती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर म्हणून घे 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 हरिनाम घे माया तो सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार पायी म्हणून चांगलं जीवन जगा आणि या देहाचं सोनं करा सेवा आई बापाची करा संगत संताची करा आणि जीवनामध्ये भजन कुणाचं करा देवाचं करा एकदा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 चला हार बुक्का घेऊन या पटकन रखुमाई
घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई होबा 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 चला डाळकरी जय हो वा डाळकरी वा मृदुंग वादक वा विनेकरी चला जय हो टाळी वाजवा भजन करा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा बाजूला तिकडे थांबा ना 2 मिनिटं बाजूला भजन झाल्यावर लावा जय हो वा वा ऐका पखवाद टाळ आणि मग तुम्ही सगळ्यांनी वाजवायच्या टाळ्या बरं का माझ्या हाताकडे लक्ष द्या माझ्या टाळ्या वाजल्याबरोबर तुमच्या मंडपातल्या सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे आणि परत युट्यूबलाही दिसलं पाहिजे आपण सर्वजण त्यामुळे सावध बसा पखवाद टाळ टाळ्या जय हो वा जय हो म्हणून खऱ्या अर्थानं टाळी वाजवा ना एकदा हे पण मी सांगू का अहो टाळी वाजवा एकदा मुलींसाठी हा हे पण मी सांगायचं एवढ्या छान पावले खेळतात इकडं गोड माझ्या मुली गातात इकडं गोड पावले खेळतात गोड टाळ वाजवत तुम्ही टाळ्या तरी वाजवायला नको गाव हा कौतुक कुणी केलं पाहिजे आपल्या मुलींचं आपण केलं पाहिजे ऐका नाही छोट्या छोट्या मुली आहेत माझ्या संस्थेमध्ये या ठिकाणी या मुली शिकतात आई वडील सोडून घरदार सोडून माझ्याजवळ येतात राहतात शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी मी स्वतः मुलींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे माझं गाव जरी मांडवे खुर्द आणि तालुका पारनेर असं तरी मी राहिलं संगमनेरला आहे गुलेवाडीला ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था मी चालवते आजही माझ्याकडे 50-55 मुली राहिला आहेत शिकायला आहेत पण कार्यक्रमाला आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या इथं खऱ्या अर्थानं हजर केलेल्या आहेत आणि मुलगी सांभाळणं सोपं नाही मुलगी म्हणजे काचेचं भांडं आहे ऐका नाही मुलीचा सांभाळ करणं एवढं सोपं नाही आईबापाच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते तरी आईबापाला पत्ता लागत नाही पोरी सांभाळणं काही एवढं सोपं नाही एवढी रिस्क आहे तरी आम्ही संस्था सांभाळतो का कारण आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल सगळा परिवार संस्कारी होईल पण पहिली काळाची गरज आहे संस्कारी मुलींवर झाली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं चाललेला हा अट्टहास आहे येणाऱ्या माझ्या सगळ्या या मुली सुंदर असं शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी घेतात आणि चांगलं जीवन या ठिकाणी जगतात म्हणून मुलींना घडवा आणि आजचा दिवस फार पवित्र आहे आज काय आहे तुम्हाला माहिती का काय आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे आज पुण्यतिथी आहे आजच्या या पवित्र दिवशी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या वडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आलेलं आहे आज त्यांची खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुण्यतिथी आहे आणि माझ्या राजानं काय केलं याचा आदर्श खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवा आपल्या धर्मासाठी पणाला लावणारा राजा म्हणजे शिवाजी राजे आणि आपल्या धर्मासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या प्राणाचं बलिदान केलं त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी असलेले संभाजीराजे 40 दिवस खऱ्या अर्थानं या ठिकाणी शत्रूंच्या मध्ये राहिले 40 दिवसामध्ये एवढा त्रास खऱ्या अर्थानं माझ्या संभाजीराजाला झाला अरे आपल्या डोळ्यामध्ये जर कचरा गेला ना आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेला ना तर खळखळा आपल्या डोळ्यातून पाणी येतं अरे ज्या राजाच्या डोळ्यामध्ये गरम गरम सळ्या दोन्ही डोळ्यामध्ये खुपसल्या त्यावेळेला माझ्या राजाला काय वेदना झाल्या असतील एकदा जरा डोळ्यासमोर या ठिकाणी आठवायचा प्रयत्न या ठिकाणी करा ऐकाने आपल्या नखाला जर जिव्हाळी लागली ना जिव्हाळी तर आपल्याला जिव्हारी लागतं आधी अंतकरणापासून या ठिकाणी आपल्या नखाला त्रास होतो अरे ज्याच्या पायाची आणि हाताची नख खऱ्या अर्थानं छाटून टाकली असतील खऱ्या अर्थानं
त्या संभाजी राजांना आपल्या धर्मासाठी काय त्रास झाला असेल, एकदा त्या संभाजी राजाला जीवनामध्ये या ठिकाणी आठवा, चांगलं जीवन या ठिकाणी जगा, संभाजी राजांना या ठिकाणी आठवा. आपलीच जीभ जर आपल्या दाताखाली चावली, आपली जीभ जर आपल्या दाताखाली चावली आणि आपल्या दाताखाली सापडली ना, तर अनंत यातना खऱ्या अर्थानं आपल्या जिभेला होतात. पण ज्या राजाची खऱ्या अर्थानं जीभ शत्रूनं या ठिकाणी छाटून टाकली, त्यावेळेला माझ्या संभाजी राजाला खऱ्या अर्थानं काय वेदना झाल्या असतील याचं जरा जाण आणि भान ठेवा. सिंहाच्या त्या जबड्यामधून घालून हात मोजीन दात, हे सिंहाच्या त्या जबड्यामधून घालून हात मोजीन दात, जात मराठ्याची ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची, हे जात मराठ्याची. असा इतिहास कोठे नाही घडला, सत्तेसाठी शिवबा लढला. असा इतिहास कोठे नाही घडला, सत्तेसाठी शिवबा लढला. नाही कोणाच्या हाती चढला, जात मराठ्याची, हे जात मराठ्याची, हे जात मराठ्याची, हे जात मराठ्याची. काय आणि ज्या संभाजी राजाला कळालं का आपल्या धर्मासाठी आपण काय करावं, बलिदान करावं, हे अशा वडिलांचे संस्कार. ज्याच्या जीवनामध्ये संभाजी राजांचे वडील म्हणजे कोण होते हो, माझे शिवाजी राजे. आणि त्यांच्यावर संस्कार करणारा सुद्धा एकच बाप होता. म्हणून आपले सुद्धा मुलं संभाजी राजांसारखे, आपले सुद्धा मुलं शिवाजी राजांसारखे जन्माला आले, कारण आज त्यांचा पुण्यतिथी सोहळा आहे. म्हणून मला बोलावं लागतं, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, शेवट अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, हिंदवी स्वराज्य संपत चाललंय, त्यासाठी जिजाऊचा शिववाच पाहिजे, जिजाऊचा शिववाच पाहिजे, जिजाऊचा शिववाच पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. शिवाजी राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. म्हणून सांगते चांगलं जीवन जगा. एका वाक्यात सांगते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते, कारण त्यांचा आज पुण्यतिथी सोहळा आहे. एका वाक्यात सांगून जाईल, 65 किलोची तलवार बागवत त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंजत होते त्याचं नाव बाजी, आज तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला त्याचं नाव धनाजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला कळस करतो त्याचं नाव संताजी, ठाण्या वागाला उभा भरतो त्याचं नाव संभाजी. या सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा, सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा. म्हणून आजही मानाचा मुजरा केला जातो, तो म्हणजे माझ्या राजाला. हिंदू धर्मासाठी ज्यांनी प्राण आणि प्राणपणास लावले ते म्हणजे संभाजीराजे, ते म्हणजे माझे शिवाजीराजे. आणि आपले मुलं सुद्धा त्यांच्यासारखे या ठिकाणी जन्माला आले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला संस्कार करावं लागेल, आणि त्यासाठी महिला मंडळ तुम्हाला जिजामाता बनावं लागेल, तर तुमच्या पोटी चांगले मुलं आणि मुली जन्माला येतील. म्हणून आजही मानाचा मुजरा केला जातो, तो म्हणजे माझ्या राजाला. शेवट आधी नमन शुभाला करीते, टाळी टाळी शेवट कोवाडा हातभार करा एकदा. राजांच्या राजातल्या मावळ्यात आपण लाज वाटतं का म्हणे. आधी नमन शुभाला करीते, आधी नमन शुभाला करीते, आधी नमन शुभाला करीते, तुम्हा वंदिते कोवाडा गाते. जय हो भावर थाप आता देते, चला शिवबाची शौर्य गाता गाते, भारताला मुजर पहिला करते होजिराजी, भारताला मुजर पहिला करते होजिराजी, मुजर पहिला करते होजिराजी, मुजर पहिला करते होजिराजी. शिवबाच्या शौर्याच्या कथा
होजिराज रक्तान धरणी माय भिजली होजिराज अन्नार फार झाला एक दिवा पाहिजे अन्नार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे सुंदर स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजाला सुंदर स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजानं लोकशाहीचा कायदा केला माझ्या बाबासाहेबानं लोकशाहीचा कायदा केला माझ्या बाबासाहेबानं कोणानं किल्ला घेण्याला तानाजी पाहिजे कोणानं किल्ला घेण्याला तानाजी पाहिजे जय भवानी या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे शिवा पाहिजे भीमा पाहिजे शिवा पाहिजे भीमा पाहिजे शिवा पाहिजे भीमा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की साहेब जिजाऊ माता की अपने अपने माता पिता की जय भवानी जय भवानी वाह काय केलं माझ्या राजानं याचं जाण आणि याचं भान ठेवा म्हणून एक पोवाडा तुमच्या समोर गाऊन दाखवला म्हणजे दोन गायले पण शॉर्टकट मध्ये एक वेगळ्या चालीत एक वेगळ्या चालीत चांगलं जीवन जगा कारण चांगलं जीवन जगा शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं जर गोड असा कार्यक्रम असेल तर मी भरपूर पोवाडे गाते पण चला आज पुण्यतिथी सोहळा आहे त्यांची आठवण तर आपण ठेवली पाहिजे ना आपल्या धर्मासाठी ज्यांनी प्राण खऱ्या अर्थानं पणाला लावले त्यांची आठवण खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये काढायलाच पाहिजे कारण त्यांच्यामुळे महिला मंडळ आपल्या डोक्यावर पदर आपल्या कपाळावर कुंकू खऱ्या अर्थाने हे आहे म्हणून चांगलं जीवन जगा म्हणून त्या राजांनाही या ठिकाणी आठवण जाताना शेवट एकच करणार आहे का या कुटुंबातले काशीनाथ बाबा खऱ्या अर्थानं गेले आहे की नाही आणि वडील गेल्यानंतर मी जास्तीत जास्त बापावर कीर्तन केलं का आईवर सगळेच बोलतात आईवर पण बाप सुद्धा या जगाला या विश्वाला कळायला पाहिजे म्हणून मला जे बोलावं वाटलं ते मी बापावर बोलले पण आज एक झालं का काशीनाथ दादा गेले त्यांच्या पत्नी का ज्यांचं नाव नेहाबाई या माऊलीचा प्रपंचाचा डाव अर्ध्यावर मोडून पडला तोडून पडला पती गेल्यावर महिला मंडळ ऐका पतीला परमेश्वर म्हटले शेवटचं बरं का अगदी 2-3 मिनिटात पण गोड सांगते पती गेल्यावर कपाळाला कुंकू नाही पती गेल्यानंतर गळ्यात मंगळसूत्र नाही पती गेल्यानंतर बोटात जोडवी नाही जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू बाई दिसायला देखणे दिसते सुंदर दिसते 15 नाही 20,000ची साडी घालते 20 नाही 25 नाही 50,000ची साडी घालते का माझा पती माझा नवरा माझ्या बरोबर आहे का अभिमान असतो त्या स्त्रीला आणि ज्या दिवशी तुमचा पती जाईल आणि ज्या दिवशी तुमचा नवरा जाईल महिला मंडळ त्या दिवसापासून या ठिकाणी कपाळाला कुंकू लावण्याचा अधिकार संपला गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा अधिकार संपला आणि बोटात जोडवी घालण्याचा अधिकार संपला त्यावेळेला ती स्त्री डसडसा रडते माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून डसा रडते पती गेल्यानंतर जीवन सोपं असतं आणि म्हणून जोपर्यंत नवरा बायको आहात तोपर्यंत नीट वागा प्रेमानं जगा प्रेमानं राहा नाही तर आज घटस्फोट कोर्ट कचेऱ्या भांडणं तणणं वाढलेत हयात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर रडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून नवरा बायकोचं नातं सांगते नीट जपा पती गेल्यावर जीवन खऱ्या अर्थानं सोपं नाही तरी पण त्या स्त्रीला आई बनावं लागतं आणि कुटुंबात बापाची भूमिका बजवावी लागते त्या स्त्रीला तिचं नाव म्हणजे माय असतं म्हणून एक सांगते चांगलं जीवन या ठिकाणी जगा झालंय आज पिंडदान झालंय खऱ्या अर्थानं आज माझं ज्ञानदान संपेल आता लगेच अन्नदान होईल हे 3ही दान झाले या माऊलीला स्वर्गामध्ये चांगली गती खऱ्या अर्थानं या बाबांना मिळणार आहे कारण 10 दिवस आत्मा घरात असतो
13व्याच्या दिवशी तो घराच्या बाहेर येतो. 13वा ते श्राद्ध तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो आणि श्राद्धाच्या दिवशी पिंडदान अन्नदान ज्ञानदान झालं की आत्म्याला स्वर्गामध्ये गती मिळते. त्याचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू होतो. म्हणून शेवटचा निरोप, पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का, बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का. आज आहे बाबा माझा वाढदिवस, सोनियाचा घास मला कोण भरविल, पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला, सुखाचा तो दिवस पाहण्या, बाप माझा हरपला, पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का. बाप गेल्यावर ढसाढसा अश्रू येतात आणि पती गेल्यावर महिला मंडळ आपल्याला कपाळाला कुंकू नाही. कुंकवाचं मोल कळतं, पती गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल. आईला रुक्मिणी समजा, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा पलिता, आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा पलिता. भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून असतो वरवरुणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, शब्दरूपी लाटाना त्याच्या किनाऱ्याचाच मारा. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो, लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक त्याची लाडाची चांदणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. तू का म्हणे मी पोरी बाळ माझी पुरवा ब्रह्मीची आळ, माझी पुरवा ब्रह्मीची आळ, ब्रह्मीची आळ पोटाये ना हरले बाप, जय हो. शांतता राखा. खूप मोठं दुःख आहे, सगळं माहिती आहे. फार बाप गेल्यावर कळतं. मी सुद्धा बापावर बोलले, हा माझा अनुभव आहे. कारण मी 12वीला असताना माझे वडील गेले. अनिता वनिता सुनीता आम्ही तिघी बहिणी कीर्तनकार. आमचे वडील लवकर गेले आणि वडील गेल्यावर खऱ्या अर्थानं आमच्या 3ही बहिणींचे या ठिकाणी लग्न झाले. म्हणजे बाप काय असतो हे आम्हाला कळालं, पण बाप आपलं कर्तव्य करायला कधी विसरत नाही. माझे वडील जाऊन 18 वर्ष झाले, पण 18 वर्षापूर्वी आमच्या तिघींच्या हातामध्ये वारकरी संप्रदायाचा झेंडा दिला आणि आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार करून ठेवलं. त्यांचं नाव म्हणजे बाप. आणि आता माझे सासरे गेले, 1.5 वर्ष झाले, का ज्यांनी माझं नाव महाराष्ट्रभर मोठं केलं. सासरे असून गाडीची ड्रायव्हिंग करायचे, रोज एका सुनेला महाराष्ट्रभर घेऊन फिरत होते, पण तेही केदारनाथला गेले. तिकडेच अटॅकने त्यांचंही निधन झालं. म्हणजे दोन्ही बाप माझ्या जीवनातून खऱ्या अर्थानं निघून गेले. आणि बाप गेल्यानंतर कुटुंबाची अवस्था व्यवस्था काय होते हे दुःख आम्ही अनुभवलंय आणि म्हणून मी तुम्हाला दिलंय. बाप म्हणजे काय, अनुभवे आले अंगा, तो या जगात येत असते. सगळ्यांनी छान सेवा दिली. सगळ्यांच्या परत एकदा मनापासून आभार. माझ्या लेकींसाठी जोरदार टाळी वाजवा. कार्यक्रमाची आन मान आणि शान म्हणजे आपल्या वारकरी कन्या वारकरी चिमण्या गोड सेवा दिली, त्यांचे आभार. अपंग असून सुद्धा ज्यांनी गोड अशी सुंदर अशी कीर्तनाची साथ दिली, अगदी 2 तास आमचे भारत महाराज गुंजाळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आहे की नाही, इतकं सुंदर गायन आहे त्यांचं. आणि उभ्या असलेल्या माझ्या दोन्ही लेकी
माझ्या संस्थेतल्या आहेत, आमची मयुरी असेल, आमची देवयानी असेल, माझ्या सगळ्याच मुली, यातल्या सगळ्या मुली, बऱ्याच मुली गायन करतात, कीर्तनकार आहेत, त्या प्रवचनकार आहेत. माझ्या मागे 2-2.5 वर्षामध्ये झाले माझ्या संस्थेला, आता 3 वर्ष पूर्ण होतील. 3 वर्षात या मुली गायन करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, आहे की नाही? म्हणून त्यांचे आभार, तुळशीवाल्या ताईंचे आभार, ज्यांनी मृदुंगाची साथ दिली आमचे नितीन महाराज तांबडे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. अरे पोवाडा म्हणू नका, पिंगळा म्हणू नका, जे जे काही म्हटलंय ते ज्यांनी गोड वाजवलं त्यांचे आभार. आणि आमच्या एकदा विनेकऱ्याकडे बघा, मग जोरानं टाळी वाजवा, कारण तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा, आमची विनेकरी 10-12 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढे, ते घेऊन नाचायचंय, एवढा सोपा नाहीये परमार्थ करणं. तिच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अक्षदाताई शेटे, आणि ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीमची साथ दिली, दादा तुमचे आभार. सिस्टीमला मला सांगायचीच गरज नाही काय पाहिजे, जे पाहिजे ते आपोआप मिळत होतं. एवढी सुंदर आणि गोड सिस्टीम, त्या तुमचे या ठिकाणी आभार. तुमचे आभार यासाठी का तुम्ही शिटीने मारता साथ दिली, तुम्ही नाही, तुमच्या माईकने शिटी मारली नाही, म्हणून तुमचे आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांनी यूट्यूबची खऱ्या अर्थानं गोड अशी शूटिंग केली, या ठिकाणी आमचे दीपक दादा कोल्हे असतील, ज्यांचं भगवंत नावाचं चॅनल यूट्यूबवर या ठिकाणी आहे. आणि हे कीर्तन परत तुम्हाला ऐकावं वाटलं तर परत एकदा यूट्यूबवर नक्कीच भगवंत चॅनलवर या ठिकाणी पाहता येईल. आमचे दीपक दादा या ठिकाणी आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे आभार. आणि ज्यांनी सुंदर अशी फोटोग्राफी केली सगळ्या कीर्तनामध्ये, म्हणजे या महाडिक परिवारानं किती गोड नियोजन केलेलं आहे बघा, आपल्या बापासाठी केलंय. अगदी सुंदर असे फोटो काढण्याचं काम दादा तुम्ही केलंय, सगळ्यांनीच गोड सेवा दिली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि तुम्ही जमलेले 10-20 गावचे तरी पाहुणे रावळे आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. या महाडिक परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलात. आणि एवढा वेळ झालाय, एवढा उशीर झालाय, पण गडबड नाही, गोंधळ नाही, गप्पा नाही, आणि कीर्तन आवरा अशी तुम्हाला घाई नाही. तुम्ही शांत बसले, आम्ही ऐकतोय, तुमचं चालू द्या, अशा आविर्भावात तुम्ही गोड माझं कीर्तन या ठिकाणी ऐकलंय. त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळीचे आभार. तुमच्यासाठी जोरदार टाळी. महिला मंडळ, पुरुष मंडळ, का? कारण तुमच्याशिवाय आमच्या कार्यक्रमाला शोभा नाही, म्हणून तुम्हा सर्व मंडळीचे आभार. आणि जाताना एकदा आपल्याला भजन करायचे, पटकन हात वर करा, म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळी. तुम्हाला भुका लागल्या, आता आम्हालाही लागले, हात वर करा. हा झाले का हात वर? आणि या जन्मात टाळी वाजवली नाहीये तर पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय, 4 पायाचं व्हायचं नसेल, 2 पायाचं राहायचं असेल तर 2 हातांनी वाजवा, टाळी वाजवा जोरात. वाह वाह, क्या बात है. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, हे ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, हे ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, हे ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, हे ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, हे कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राया, कैवल्याचा ताई, ताई. ज्ञानोबा राया, हे चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा राया, ज्ञानोबा राया, हे ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, हे बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, महाराज तुमचे दिला, नाही उच्चारीला अधिकार मी आपला, महाराज तुमचे दिला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा जखबाय बगिंगरा करा क्षमा. हे महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.